नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉनलाही प्रेस करा। धन्यवाद। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पहा, आपण साहित्य घेतलेलं आहे। साहित्य काय आहे ते पाहूया। तर चला, इथे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कैरी आहे। तिला कोरडं करून मगच चिरून घ्यायचं। नंतर मीठ घेतलं चवीपुरतं। इथे कैरी मसाला घेतला। इथे मेथी दाणे घेतले, मोहरीची डाळ घेतली, इथे लवंगा घेतलेल्या आहेत, इथे अबडधोबड कुटून घेतलेला जो लसूण आहे आणि इथे गूळ घेतलेला आहे। आता इथे आपण घरगुती तिखट घेतलं। आता यामधलं तुम्ही स्किप काय करू शकता, लोणचं मसाला आणि इथे मोहरीच्या डाळीऐवजी तुम्ही मोहरी वापरू शकता। घरातच असते त्यामुळे प्रत्येकाकडे मोहरी असते। आता इथे लवंगा घालून घ्यायच्या तेलामध्ये। तेल थोडंसं जास्त घालून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, पण लोणच्याच्या क्वांटिटीनुसार मी इथे तेल घालून घेतलं। त्यामध्ये थोडेसे जे आपले लवंगा आहेत त्यात हे झाले की त्यामध्ये घालायचा अबडधोबड कुटून घेतलेला लसूण। आता तुम्हाला अबडधोबड का सांगते, तर तुम्ही खूप बारीक जर लसूण केला तर त्याची कुठेतरी टेस्ट गायब होईल। तर त्यामुळे आपल्याला जाडसर असा लसूण ठेवायचा आहे। त्यामध्ये मेथी दाणे घालून घेतले, नंतर घालून घेतली मोहरीची डाळ। तर आता अशा पद्धतीने आपण कधीच लोणचं बनवत नाही। ह्या असं का बनवतात असं काही प्रश्न पडू देऊ नका, खरंच टेस्टला भारी होते। तर इथे कैरी लोणचं मसाला घातला, त्यानंतर घातली गूळही छान त्यामध्ये मिक्स करायचा, वरतून घालायचं तिखट। आता इथे सर्व जिन्नस घालून घ्यायच्या, मीठ घालून घ्यायचं आणि 1 मिनिटभरच याला कंटिन्यू कमी गॅसवरती हलवत राहायचं, म्हणजे आपला जबरदस्त असा इथे मसाला तयार होतो। आता ही गोष्ट तुम्ही स्किप न करता 1 मिनिटभर याला कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे एवढा भारी मसाला तयार होतो लोणचाचा। तर आता इथे 1 मिनिटभर परतल्यानंतर पाहू शकता छान असा मसाला तयार झाला। आता ह्या मसाल्याचा वास कुठपर्यंत पोहोचला हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, त्यामुळे सोडा जाऊ द्या, वासाचं सोडा। तुम्ही हे लोणचं कसं बनवायचं ते पहा। तर आता इथे थोडंसं थंड झाला की आपण कैरीचे तुकडे त्यामध्ये घालून घेतले। आता याला छान असं मिक्स करून घेतलं। आता वरतून घालायची हळद। आपण हळद का बरं मागं ठेवली, तर आपण जर 1 मिनिटभर हळद त्यामध्ये आपण हे करून घेतली तर कुठेतरी गरम तेलामध्ये हळदीचा कलर पूर्णतः म्हणजे गेला असता, त्यामुळे आपल्याला हळद वरतून घालायची। आता आपल्या लोणचं कसे पिवळे धमक असले पाहिजे, त्यामुळे हळद नंतरनं घातलेली आहे। आता इथे छान हळद मिक्स करून घेतली, त्यामध्ये मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता तुम्हाला काही व्हिडिओमध्ये वास येणार नाही, पण मला वास येतोय तर माझ्या तोंडाला बी पाणी येतंय, पाहू शकता तुम्ही। माझ्या बोलण्यात सुद्धा तुम्हाला जाणवत असेल, तर एवढं भारी असं लोणचं तयार होतं। तर पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे इथे आपल्या लोणचाला। आता हे लोणचं जेव्हा आपण 1 दिवसासाठी ठेवतो तेव्हा मस्त तयार होतं। तर आता इथे टेस्ट काही केल्याशिवाय राहवत नाही आहे मला, म्हणजे मला कंट्रोलच होत नाही आहे। तर अशी भरपूर लोणचं मी मधनं उचलून खाल्लेली आहेत। प्रत्येक लोणचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, मस्त टेस्ट झालेली आहे, एकदम चविष्ट। तर इथे थोडंसं लोणचं थंड होऊ द्यायचं। इथे चिनी मातीचं भांडं घेतलं, तर चिनी मातीचं भांडं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं। त्यामध्ये पाण्याचा अंश नको आहे आपल्याला, म्हणजे आपलं लोणचं जास्तीत जास्त दिवस 10 दिवस तर कमीत कमी म्हणते आहे मी, 10 दिवस तर टिकतं आहे। 10 दिवसाच्या वर माझं लोणचं राहतच नाही, माझं 5 ते 6 दिवसातच लोणचं संपून जातं। म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, पण तुमचं लोणचं कमीत कमी हे 15 दिवसही टिकेल, जर तुम्ही असे स्टेप फॉलो करून जर व्यवस्थित त्याला स्टोअर केलं तर। आणि आता खायला घेताना लोणचं जसं आपण मोठ्या बरणीला हलवतो तशाच पद्धतीने इथे ही छोटंही लोणचाची जी बरणी आहे ती हलवून घ्यायची। जेव्हाही तुम्ही लोणचं खायला घ्याल तेव्हा एकदा हलवून घ्यायची, म्हणजे ते वरची लोणचं खाली जातात आणि मग त्याला बुरशी येत नाही। तर हेही लोणचं तुम्ही 15 दिवस 8 दिवस असं आरामशीर खाऊ शकता। आणि आपल्या भाजीलाही वेळ लागतो, इतकाही वेळ आपल्या ह्या लोणचाला लागत नाही, इतकं झटपट हे लोणचं बनलं जातं। चवीला एवढं भन्नाट लागतं, काय सांगायचंच नको आता। आता खूपच तारीफ केली, आता तुम्ही तारीफ करा, म्हणजेच तुम्ही आता हे लोणचं बनवून खा आणि मला सांगा कसं झालं होतं, कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर इथे पाहू शकता रसरशीत लोणचं तयार झालेलं आहे। कसलं मार्केटसारखं लोणचं वाटतं, पण मार्केटला एवढी चव नसते हो, आपल्या जेवढी लोणचाला चव असते। त्यामुळे झटपट बनवा, खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।